टांगेंनी असं त्याच्यामध्ये महेश टांगे ज्या पद्धतीने आयुक्तांना नाव घेतलं तर तुम्ही मात्र घेण्याचं कारण नाही तुला शांतपणे माझं असं आहे, शांतीत क्रांती असते. मी सांगतो तुम्हाला, शांतीत मी कधीच आयुष्यात नुरा कुस्ती करणार पैलवान नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो, माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे, एखाद्याच्या आमच्या महेश दादाच्या कामाची पद्धत वेगळी असते. जसं यांनी प्रश्न विचारला की तुमची लढत वगैरे, मला असं वाटतं की शेवटी निवडणूक आहे, आपापल्या पद्धतीने आपापले पक्ष नेते नेतृत्व त्या ठिकाणी त्यांचा प्रचार किंवा निवडणुकीला सामोरे जात असतात. पण जसं आरोप प्रत्यारोप मला असं वाटलं होतं की फार या लेवलला पुण्याची निवडणूक नाही जाणार, पण दुर्दैवानं त्या स्तरावरती निवडणूक गेली आणि पालकमंत्री राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात आणि त्यांनी या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या काळामध्ये मला असं वाटतं की जे ते बोलतायत, जे ते आमच्यावरती आरोप करतायत, आणि वास्तव असं आहे की हे सगळं तंतोतंत त्यांनाच लागू होतं. म्हणजे माझ्यावरती त्यांनी असा आरोप केला की निलेश गायवळला विदेशात जाण्यासाठीचं मदत कोणी केली, म्हणजे मी केली, असं माझ्यावर आरोप केला. तुम्ही सगळ्यांनी दाखवलं होतं. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की मी कधीही एका व्यासपीठावर यायला तयार आहे, जर तुम्ही म्हणत असाल एक ते सिद्ध करून दाखवा. जर निलेश गायवळला मुरलीधर मोहोळने कधीतरी मदत केली म्हणतो विदेशात, मी माझं राजकारण त्या क्षणाला सोडायला तयार आहे. नाहीतर तुम्ही तुमचे केलेले आरोप जर सिद्ध नाही करता आले तर तुम्ही सोडलं पाहिजे. दुसरा मुद्दा, पुण्यात गणेश कला क्रीडा मंचला महानगरपालिकेच्या विकास कामांचं ज्यावेळेस भूमिपूजन उद्घाटन होतं त्यावेळेला आमचे पालकमंत्री पुण्याच्या पोलीस आयुक्ताला दम देतात आणि सांगतात मला चालणार नाही, या पुण्यात कोयता गँग वगैरे हे अजिबात शक्य नाही, हे चालणार नाही, लवकर लवकर बंदोबस्त करा. आणि दुसऱ्या बाजूला बघा विरोधाभास, दोन विरुद्ध टोकं, त्यांची उमेदवारांची यादी जेव्हा येते त्यावेळेला अशी नावं समोर येतात की म्हणजे हे बोलतात एक आणि करतात एक. पण जेव्हा तुम्ही लोकांनी त्यांना विचारलं की बाबा हे तुम्ही जे उमेदवार दिले ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार तुम्ही का दिलेत, तेव्हा त्यांनी सोयीस्कर हात वर केले आणि बाजूच्या मित्र पक्षाचं नाव घेतलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटानं हे उमेदवार दिलेत. आणि बघा सत्य कसं बाहेर येतं. लगेचच 2 दिवसांनी सचिन खरातांनी प्रेस घेतली, तुमच्या सगळ्यांकडनंच त्या बातम्याही आल्या की सचिन खरातांनी असं म्हटलं की मला 8 जागा मी मागितल्या आणि 8 जागातले 4च नावं माझी घेतली, 4 नावं यांनी ज्यांची टाकली, ती 4 नावं बघून मी निर्णय घेतला की मला ही निवडणूक लढायचं नाही, मी माघारी घेतो, मला या निवडणुकीत पुढे जायचं नाही. मग मला असं वाटतं आता तुम्ही किंवा पुणेकरांनी खरं तर माननीय पालकमंत्री याचं उत्तर तर दिलं पाहिजे की ज्या जागांचं तुम्ही सचिन खरात गटाकडे RPIकडे तुम्ही बोट दाखवत होता त्यांनी तर सांगितलं आमचेच उमेदवार नाही. मग आता या 4-5 उमेदवार जे आहेत त्याचं चिन्ह काढून घेणार आहात का, ते राष्ट्रवादीचे नाही असं घोषित करणार आहात का, तर नाही होणार का, तर सत्य बाहेर आले यांचेच उमेदवार आहेत. म्हणजे ज्या वेळेला अंगावर येईल, जेव्हा खरं बोलायचं असतं तेव्हा हात वर करून मोकळं होतो आपण. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी आपण बोलतोय या शहरातली गुन्हेगारी संपली पाहिजे, या शहरात हे झालं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतोय, गुन्हेगारांना संधी देतोय. आज मला असं वाटतं की ही खूप म्हणजे चिंतेची बाब आहे की पुण्याचं भविष्य जे आहे आमचं विचार करण्यासारखं, की आता गुन्हा केला, खून केले की नगरसेवक होता येतं. कदाचित हे शिक्षण किंवा हा संदेश माननीय उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा का काय हे मला कळत नाही. आणि म्हणून दुसऱ्यावरती ढकलण्यापेक्षा आता स्पष्ट झाले, त्यामुळे पुणेकर आता जाब विचारतायत, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की नाही ते 4 माझे नव्हते, आता मला त्यांचा राजीनामा घेत, त्यांना मी आता पाठिंबा नाही देत, चिन्ह काढून घेतोय, माझा झेंडा माझा फोटो आता ते लावणार नाहीत, ते करणार आहेत का हे विचारा. चला मनापासून आभार. नाही अलाराम लागला की तो फक्त नाही आता तुम्ही फक्त मी तुम्हाला सांगतो घड्याळाची तुतारी वाजतीये. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.